लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे। तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात 10वीच्या विद्यार्थ्यांनी लहान अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। हा प्रकार तब्बल 7 महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती समोर येते। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात 10वीच्या 7 विद्यार्थ्यांनी 5वी ते 8वीत शिकणाऱ्या 8 अल्पवयीन विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या माध्यमातून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित मुलांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। हा प्रकार मागील 7 महिन्यांपासून सुरू होता अशी प्राथमिक माहिती आहे। विद्यार्थ्यांनी ही बाब वसतिगृहाच्या रेक्टरला सांगितली होती। रेक्टरने संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती दिल्यानंतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली, मात्र पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली नाहीये आणि ही घटना दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होतोय। काय झालं नेमकं दादा? सर आहे ना, मला भरपूर दिवसापासून त्रास देत, रात्रीच्या जेव्हा झोपलो तेव्हा तोंडावर चापटे मारून उठवायचे आणि मग म्हणायचे बेबी बेबी आज देणार आहे का? तर मी म्हटलो नाही, तर मला मारायचे आणि आणि त्रास द्यायचे म्हणायचे। आणि मग काय करायचं, काही नाही, मारत नाही। मग हे गोळ्या वगैरे तुला दिल्या होत्या का? हा, किती वेळेस दिल्या अशा तुला? मला भरपूर वेळ दिले। तुला खूप किती वेळेस त्रास दिला तुला असं? मला सर 6 महिन्यापासून त्रास देतो। 6 महिने? मग तू आईला सांगितलं नाही, घरी पप्पांना सांगितलं नाही तुझ्या? नाही सर, ते दमदाटी करायचे, म्हणायचे की म्हणे आम्ही ना मारणार, म्हणे तुला शाळेत मारणार। शाळेत मारते? ते नशेची गोळी द्यायची आणि मग संध्याकाळी चक्कर आले मग घेऊन जायचे। हे किती दिवसापासून चालू होतं? 4-5 महिन्यापासून। 4-5 महिन्यापासून? आणि अशी किती मुलांबरोबर केलं होतं यांनी? 7 मुलांबरोबर? हे मुलं जे होते ते असं चुकीचं काम करायचे, हे किती मोठे होते? ते 10वीला होते, सगळ्या 10वीचे। ते म्हणायचे की जर तुम्ही घरी सांगितलं का तुम्हाला मार। मला आता 4-5 दिवसापूर्वी समजलं की आता मी मुलांना होळीच्या सुट्ट्यासाठी घ्यायला आले होते। त्यावेळेस मग थोडंसं कालं कानावर, तो मुलांनी काही सांगितलं नाही। मग घरी आल्यानंतर मी मुलाला विचारलं काय प्रकार घडला, काय झालं, काय मला सांग तू। तर मग त्यांनी सांगितलं की मम्मी मला जवळजवळ दिवाळीपासून मला त्रास देत आहे सगळे मुलं, रोज रात्रीच्या उठवता मोठ्याले। मग मी भावाला सांगायचा प्रयत्न केला, पण मग ते म्हणे भावाला अगर, सरांना अगर, घरच्यांना कोणाला सांगितलं तर तुझी खैर नाही म्हणे, तुला इथं नाही मारणार म्हणे, आम्ही बाहेरचे मुलं लावून तुला शाळेमध्ये मारू म्हणे। म्हणून मग घाबरून म्हणे हे केलं नाही, रोज रात्रीच्या त्रास द्यायची, त्याच्यामुळे मी काय कोणाला सांगितलं नाही। त्या भांगेच्या गोळ्या, तो एक मुलगा आहे त्या मुलाला पण जबरदस्ती भांगेच्या गोळ्या आणायला लावायचे आणि या छोट्या मुलांना चारून मग ते प्रकार करायला लावायचे। मला मदत पाहिजे, माझ्या मुलांना न्याय भेटला पाहिजे, त्यांचं शिक्षण फ्री झालं पाहिजे, त्यांच्या आरोग्याला काही धोका नाही झाला, त्यांचं आरोग्य सगळी व्यवस्था, सगळी त्यांची पूर्ण टेस्ट बीट सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजे। पुढे चालून त्यांना काही मानसिक बी त्रास झाला नाही पाहिजे, शारीरिक बी त्रास झाला नाही पाहिजे। पुढे चालून यांना काही दमदाटी अगर लक्ष ठेवून, पोरांना लक्ष ठेवून यांनी काही केलं नाही पाहिजे। आमच्या 10 मुलांवरती
ज्या हॉस्टेलवरती असा घाणेरडा जो प्रकार घडला आहे, तर प्रशासनाने याच्यावर लवकर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा. आणि आमच्या मुलांचे शिक्षण प्रशासनाने आता त्यांनी हे करावं, त्यांच्या थ्रू करावं. दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित 7 विद्यार्थ्यांविरोधामध्ये तसेच वसतिगृह अधीक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत 8 विधी संघर्ष बालकांची नोंद करण्यात आलेली असून 6 पीडित विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे. वसतिगृह हे शासन अनुदानित असलं तरी ते खाजगी समितीद्वारे चालवलं जात आहे, त्यामुळे व्यवस्थापनातील इतरांचा काही सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास इगतपुरी पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम करते. इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शासकीय वसतिगृह आहे. शासकीय या अर्थाने की त्याला शासनाचे फंड्स आहेत. चालवणारी जी कमिटी आहे ती खाजगी कमिटी आहे आणि त्या वसतिगृहामध्ये राहणारे 5वी ते 10वीचे विद्यार्थी, याच्यामधील 10वीच्या विद्यार्थ्यांनी 5वी, 6वी आणि 7वी, 8वीच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंगच्या माध्यमातून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केलेले आहेत. अशा स्वरूपाची माहिती विद्यार्थ्यांनी त्यांच्या रेक्टरला सांगितली, रेक्टरने त्यांच्या वडिलांना सांगितली आणि वडिलांनी आमच्याकडे येऊन फिर्याद दिलेली आहे. आतापर्यंत यामध्ये 8 विधी संघर्ष बालक मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये 6 व्हिक्टीम मिळालेले आहेत. अधिकचा तपास इगतपुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम करत आहे. याच्यामधले गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी FSLची टीम आणि इतर जे वसतिगृह चालवणारे लोक आहेत त्यांची काही इन्व्हॉल्वमेंट आहे का हे याबाबतची तपासणी ही सध्या आमची इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे आणि ज्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल त्या बाबतीमध्ये पुढील कारवाई केली जाणार आहे. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 7 महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच समोर आल्याचा आरोप होतोय. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.